नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कौटणकर सर्वांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. आज आपण बघणार आहोत रेकी म्हणजे काय, एक्झॅक्ट रेकी म्हणजे काय आणि रेकीचं इन्व्हेन्शन कसं झालं हे आपण पाहणार आहोत. तर बघा, रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ओके. रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. विदेशामध्ये ही ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. आता बघायला गेलं तर विदेशामध्ये जेव्हा पेशंटला ऍडमिट केलं जातं, मोठे मोठे ऑपरेशन्स जे असतात किंवा नवजात बालकाला देखील रेकी दिली जाते विदेशामध्ये. म्हणजेच रेकी ही आपण अंधश्रद्धा म्हणू शकतो का? काही लोकांना वाटतं की रेकी म्हणजे काहीतरी जादूटोणा असेल किंवा इतर काही गोष्टी. तर रेकी म्हणजे जादूटोणा असं तुम्ही म्हणू शकता का? जर ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही गुगलवर जाऊन चेक करू शकता की रेकीन हॉस्पिटल असं जर तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला तिथे दिसेल की विदेशामध्ये रेकी हॉस्पिटलमध्ये यूज केली जाते. अगदी नवजात बालकांपासून रेकी हॉस्पिटलमध्ये यूज केली जाते. म्हणजेच एक गोष्ट तर कन्फर्म झाली आहे, क्लिअर झाली की रेकी म्हणजेच अंधश्रद्धा नाहीये. ओके. आउट ऑफ इंडिया मध्ये जे स्कूल आहेत तिथे सुद्धा स्ट्रेस मॅनेजमेंट साठी 7 चक्रांवर बॅलन्स करण्यासाठी रेकी ऊर्जा शिकवली जाते. इंडियामध्ये देखील काही कॉलेजेस आहेत जिथे रेकी ऊर्जा सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेली आहे. आपली जर इच्छा असेल ना, मी तुम्हाला कालच बोलले होते की जर तुमची इच्छा होती की डॉक्टर व्हायचं आहे तर तुम्ही ही ऊर्जा शिकून तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये तुमचे स्वतःचे व तुमच्या फॅमिलीचे डॉक्टर बनू शकता. ओके. फक्त तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी, काही रूल आहेत, त्यांना फॉलो करावं लागणार आहे आणि तुम्ही एक चांगले उत्तम डॉक्टर बनू शकता तुम्ही रेकीचा वापर करून. आता रेकीद्वारे आपण जो उपचार देणार आहोत त्याला हॉलिस्टिक मेडिसिन म्हणजेच परिपूर्ण औषध असं म्हटलं जातं. हॉलिस्टिक मेडिसिन म्हणजेच परिपूर्ण औषध असं म्हटलं जातं. यामध्ये कसं आहे की आपण कुठचंही मेडिसिन पेशंटला देत नाही, तर ब्रह्मांडातील ऊर्जा यूज करून आपण पेशंटला ट्रीटमेंट देत असतो. ओके. तर आपण फक्त माध्यम आहोत. आपण फक्त माध्यम आहोत की ब्रह्मांडातील ऊर्जा यूज करून पेशंट पर्यंत ते पोहोचवण्यासाठी आणि पेशंटला ट्रीट करण्यासाठी. ओके. एकच मिनिट. नेक्स्ट बघा, म्हणजेच रेकी ही मेडिसिन आहे. जर कॅन्सर सारख्या पेशंटवर रेकीने उपचार केलेला आहे तर रेकी नक्कीच मेडिसिन आहे असं तुम्ही म्हणू शकता. फक्त ती एखादं ॲलोपॅथी आयुर्वेदिक असं मेडिसिन नाहीये, तर ही एक युनिव्हर्सल एनर्जी आहे. आता रेकी काय करते, रेकी वर्क कशी करते? तर सर्वात पहिलं, तुम्ही जर स्वतःला हील करत असाल किंवा तुम्ही इतरांना हील करण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वात प्रथम रेकी तुमच्यातील निगेटिव्ह जी ऊर्जा आहे, निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर तुम्हाला ती निगेटिव्हिटी रिमूव्ह झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये ही प्राण ऊर्जा तुम्हाला एखाद्या आजारांपासून बरं करू शकते. ओके. तर सर्वात प्रथम काय होतं की रेकी एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दिली किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला ही प्राण ऊर्जा दिली तर त्यातून काय होणार, सर्वात प्रथम निगेटिव्हिटी रिमूव्ह होते आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे होतात. ओके. आता आपल्यामध्ये नैसर्गिक उपचार करते रेकी, त्यामुळे याचं काहीही तुम्हाला असं म्हणजे प्रॉब्लेम होणार असं नाहीये. आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांवर देखील रेकी काम करते. आता ऑटो इम्युन डिसऑर्डर जो आहे तो देखील रेकीमुळे क्युअर झालेला आहे. ही एक सुरक्षित उपचार पद्धत आहे, याने हानी होत नाही. ओके.
आता रेकी काय करू शकत नाही हे देखील आपण थोडक्यात बघूया. तर सर्वात प्रथम, जर एखाद्या व्यक्तीला जन्मदोष असेल तर तो जन्मदोष रेकी दूर करू शकत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीची शस्त्रक्रिया झाली, एखादा अवयव त्या व्यक्तीला गमवावा लागला, तर त्या ठिकाणी परत नवीन अवयव रेकी तयार करू शकत नाही. ओके. त्याचबरोबर आता बघा, रेकी शिकण्यासाठी वयाचं लिमिट नाही, शिक्षणाचं देखील लिमिट नाही. रेकी लेवल 1 मध्ये आपण स्पर्श चिकित्सा शिकणार आहोत. म्हणजे स्पर्शाद्वारे एखाद्या व्यक्तीला हील करायचं. एखाद्या व्यक्तीला जर कोणता आजार असेल, काही दुखणं असेल, तर स्पर्शाद्वारे त्या व्यक्तीला आपण हील करू शकतो. आणि लेवल सेकंड मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर जगाच्या पाठीवर कुठेही एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला ही प्राण ऊर्जा पाठवून तुम्ही त्या व्यक्तीला हील करू शकता. मग विचार करा, तुमची जर मुलं जर बाहेर देशात असतील, तुमच्या घरापासून लांब असतील आणि त्या मुलांना जर काही प्रॉब्लेम असेल, तर एक आई म्हणून तुम्ही त्या मुलाला प्रोटेक्शन देऊ शकता की नाही? प्रोटेक्शन देऊ शकता की नाही? ओके. म्हणजेच सेकंड लेवलला तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्ही जी डिस्टन्स हिलिंग शिकणार आहात. ओके. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग देऊ शकता. रेकी उपचार करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना अट्युनमेंट घेणं गरजेचं आहे, म्हणजे शक्तिपात. जसं बघा, आपले ऋषीमुनी पहिले आपल्या शिष्यांना जसं एखादी शक्ती द्यायचे, एखादी विद्या द्यायचे, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या गुरुकडून शक्तिपात घेणं गरजेचं आहे. ओके. जेव्हा तुम्ही शक्तिपात घ्याल तेव्हाच तुम्ही ह्या रेखीव ऊर्जांचा तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टीसाठी वापर करू शकता. आता हिलिंगसाठी जागा निश्चित करायची, कारण की त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स आहेत ते पॉझिटिव्ह तयार होत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही हिलिंग घ्याल किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला हिलिंग द्याल तेव्हा पण तुम्हाला काय करावं लागणार आहे, की एखादी जागा निश्चित करावी लागणार आहे. बघा, हिलिंग करताना तुमचा हस्तस्पर्श जो असेल तो अगदी हलका असला पाहिजे. ओके. तुमचा हस्तस्पर्श एकदम हलका असला पाहिजे. हाताचा असा कर्व शेव ठेवायचा आहे, म्हणजेच पामचक्रातून ही ऊर्जा प्रवाहित होत असते. आपण जेव्हा इतरांना हिलिंग देतो तेव्हा आपण त्या हिलिंगचा टाइम ठरवू शकत नाही. जसं तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, तुम्हाला ताप आला, सर्दी झाली किंवा इतर आजार असतील, तर डॉक्टर त्या पेशंटला जज करून त्या पेशंटची जी काही मानसिक शारीरिक अवस्था आहे त्यानुसार तुम्हाला डोस देतात. जसं की पॅरासिटामॉल असेल, वयानुसार लहान मुलांना लिक्विड दिलं जातं, मोठ्या व्यक्तींना 650 डोलो दिला जातोय, किंवा वृद्ध असतील तर त्यांना तीच टॅबलेट हाफ दिली जाते. तर हे डॉक्टर ठरवतात की पेशंटला किती मेडिसिनची गरज आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला हिलिंग द्याल तेव्हा तुम्ही ठरवू शकत नाही की त्या व्यक्तीला किती हिलिंगची गरज आहे. हे सर्व रेकी ठरवते. त्यामध्ये कसं होतं की ही ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्या पामचक्रातून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असते. जेवढी त्या व्यक्तीला हिलिंगची गरज आहे तोपर्यंत आपल्या पामचक्रातून ती ऊर्जा प्रवाहित होत असते. मग कसं समजायचं की हिलिंग कंप्लीट झालं की नाही? तर जेव्हा आपल्या वामचक्रातून संवेदना यायच्या बंद होतात तेव्हा आपण समजू शकतो की हिलिंग प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. ओके. आता बघा, काही वेळा हिलिंग देताना पेशंट झोपतात देखील, तर अशा वेळी टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण पेशंटचं त्यावेळी सबकॉन्शियस माइंड वर्क करत असतं. त्यामुळे तुम्ही जे हिलिंग द्याल ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. ओके. आता सेकंड लेवलला आपण टेलिपॅथी देखील शिकतो. आता टेलिपॅथी म्हणजे बघायला गेलं तर एखादी गोष्ट तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून करून घ्यायची असेल, उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्या मुलांकडून तुम्हाला जर अभ्यास करून घ्यायचा असेल, तर जेव्हा बाळ झोपलेलं असतं किंवा एखादी व्यक्तीला तुम्हाला टेलिपॅथी द्यायचं असेल, तर ती व्यक्ती झोपलेली असताना तुम्ही त्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंड सोबत, त्या व्यक्तीच्या माइंड सोबत कनेक्शन स्थापन करून तुम्हाला ज्या गोष्टी त्या व्यक्तीकडून करून घ्यायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करून घेऊ शकता.
ओके, याला आपण टेलिपॅथी असं म्हणतो, जे आपण नेक्स्ट लेवलला शिकणार. आता बघा, तुम्ही जेव्हा अटॅचमेंट घ्याल तेव्हा तुम्हाला सर्वात प्रथम 21 दिवसाची सेल्फ प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ओके, प्रॅक्टिस केल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला सर्दी खोकला असेल तर 3 दिवस हिलिंग पुरेसा आहे. जर तुम्हाला हिलिंग द्यायचं असेल आणि त्या व्यक्तीला जर सर्दी खोकला असेल तर 3 दिवसाचं हिलिंग पुरेसा आहे. एखाद्याला व्हायरल इन्फेक्शन झालं तर 7 डेजचं, आणि मोठे जर आजार असतील तर तुम्हाला 3 मंथ्स त्या व्यक्तीला हिलिंग दिलं पाहिजे. आता रेकीचे 3 लेवल आहेत. रेकी लेवल 1 यामध्ये आपण फक्त 10% ऊर्जा यूज करत असतो. म्हणजे आपल्याकडे फक्त जेव्हा अटोनमेंट आपण घेतो तेव्हा आपल्याकडून फक्त 10% ऊर्जा प्रवाहित होतात. सेकंड लेवलला त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढून 40% होते. आणि जेव्हा तुम्ही थर्ड लेवल कम्प्लीट करता तेव्हा ती ऊर्जा 100% होत असते. त्यामुळे जर तुम्हाला खरंच डॉक्टर बनायचं असेल, स्वतःचे, तुमच्या फॅमिलीचे, एखाद्या व्यक्तीला जर दुःखातून बाहेर काढायचं असेल, कारण कसंही झालं तरी आयुष्य दी एंड होणारच आहे. त्यामुळे जे काही आयुष्य तुमच्या जवळ आता आहे आणि त्या आयुष्यात जर तुम्हाला इतर लोकांचं भलं करायचं असेल, एखाद्या व्यक्तीला दुःखातून बाहेर काढायचं असेल, तर तुम्ही 100% ह्या ऊर्जा ग्रहण केल्या पाहिजे. ओके, तर आता बघा, रेकीचे डॉक्टर मिकाऊ उसेई यांनी रेकीचा जो आहे तो शोध लावलेला आहे. तर त्यांनी 24 पॉइंट सांगितलेले आहेत. आपल्या शरीरामधील 24 पॉइंट्सवर वर्क करायचं, पण 24 पॉइंट्सवर 3 मिनिट्स म्हणजे 72 मिनिट्स आपल्याजवळ नाहीत. त्यामुळे आपण काय करतो की मेन जे 7 चक्र आहेत त्या 7 चक्रांवर आपण वर्क करत असतो. ओके, तर आपण जेव्हा हिलिंग करणार तेव्हा जास्तीत जास्त पाणी पिणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आता आपण हिलिंग कोणाला देऊ शकत नाही, तर एखादा जळलेला भाग असेल किंवा कट झालेला भाग असेल, ज्या ठिकाणी आपण स्पर्श करू शकत नाही अशा ठिकाणी आपण टच हिलिंग करायचं नाहीये. हस्तस्पर्श हिलिंग जो आहे तो करायचा नाहीये. तर ही ऊर्जा आपण स्वतःसाठी व इतरांसाठी देखील वापरू शकतो. पण असं बोलायचं नाहीये की मी रेकी शिकले म्हणजे मी आता सर्वस्व माझ्याकडे आहे, मी कोणालाही बरं करू शकतो. अशा विचारांमध्ये राहायचं नाहीये, कारण की आपण फक्त माध्यम आहोत. ही जी ऊर्जा आहे ही ब्रह्मांडातील ऊर्जा आहे. ओके, तर आता बघा, रेकी बद्दल बरंच कन्फ्युजन आहे. की रेकी म्हणजे सट्टा असेल किंवा जादूटोणा असेल, किंवा तुम्ही बऱ्याच वेळ न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये ऐकलं असाल की रेकी करून एखाद्याचं कोणीतरी अपहरण केलं आहे किंवा रेकी करून एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट केला आहे. पण हा जो रेकी शब्द आहे तो एक फ्रेंच शब्द आहे आणि आपण जो शब्द शिकणार आहोत हा जॅपनीज शब्द आहे. ओके, आता रेकी भारतामध्ये प्राण ऊर्जा किंवा स्पर्श चिकित्सा म्हणून ओळखली जाते. आता रेकी म्हणजे काय, तर आपण रेकी हा एक प्राचीन जपानी उपचार पद्धतीचा प्रकार आहे. रेकी हा शब्द 2 जपानी शब्दांनी बनलेला आहे. रे म्हणजे सार्वत्रिक ऊर्जा म्हणजेच युनिव्हर्सल एनर्जी, आणि की म्हणजे जीवनशक्ती. ओके, आता बघा, रेकी ही नैसर्गिक उपचार पद्धत आहे ज्यामध्ये हातांच्या स्पर्शाने किंवा ऊर्जा वाहून देऊन उपचार केले जातात. रेकीच्या मदतीने शरीर, मन आणि आत्मा यांच्या संतुलन साधले जाते आणि व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारते. तुम्हाला मी सांगितलं होतं की आउट ऑफ इंडियामध्ये रेकी हॉस्पिटलमध्ये यूज केली जाते. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. त्याचप्रमाणे न्यूबॉर्न बेबीला देखील रेकी दिली जाते. ओके, तर आता तुम्ही जर दोन्ही हात रब केलात तर तुमच्या हातांमध्ये देखील रेखी ऊर्जा आहे, प्राण ऊर्जा आहे. आता याचं उदाहरण बघायला गेलं तर एखादं लहान बाळ रडत असेल आणि त्या लहान बाळाला जेव्हा आई उचलून घेते आणि 2-3 वेळा जेव्हा हात फिरवते तेव्हा बाळ रडायचं थांबतं. मॅजिक आहे की आईच्या हातात प्राण ऊर्जा आहे? काय आहे? बाळ रडायचं थांबतं, थांबतं की नाही?
जेव्हा त्या आईने घेतल्यानंतर जेव्हा 2-3 वेळा बाळाच्या पाठीवर हात फिरवला की बाळ रडायचं थांबतं. म्हणजेच त्या आईच्या हातात देखील प्राण ऊर्जा आहे. बरोबर. तर या दिव्य शक्तीचा वापर आपल्यासोबत इतरांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य असं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. रेकीचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठीच करायचा आहे. जर तुम्ही एखाद्याचं वाईट व्हावं किंवा एखाद्या व्यक्तीकडून जी गोष्ट तुम्हाला शक्य नाहीये ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर अशा वेळी तुम्हाला रेकी वर्क करत नाही. क्लिअर आहे? अशा वेळी रेकी वर्क करणार नाही. आता बघा की आपल्या शरीरातील प्राणमय ऊर्जा निघून गेल्यानंतर आपला देह तर इथेच असतो. राईट आहे. आपला देह इथेच असतो, पण ही ऊर्जा आपल्या शरीरातून निघून गेलेली असते. म्हणजेच या देहाचं अस्तित्व देखील या प्राण ऊर्जेमुळे आहे. मग रेकीमुळे आपण शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक लेवलच्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडू शकतो. आता रेकीला चीनी भाषेमध्ये ची असं म्हटलं जातं. रशियन भाषेमध्ये बायोप्लास्टिक एनर्जी असं म्हटलं जातं. इंग्रज त्यांना लाईट किंवा हॉली स्पिरिट असं म्हणतात. आणि आपल्या भारतामध्ये या ऊर्जेला प्राण ऊर्जा असं म्हटलं जातं. आता रेकी ही मूळची भारतातली. हिंदू संस्कृतीमध्ये अथर्व वेदांमध्ये या रेकीचा उल्लेख केलेला आहे. ओके. आता बघा की आपण 8 तास झोपतो आणि 16 तास आपण जागे असतो. मग रेकी आपल्याला काय शिकवते की आजचा दिवस कसा जगायचा हे आपल्याला रेकी शिकवते. ओके. तर आता आपण रेकीचा इतिहास थोडक्यात बघूया की आपण ही जी काही रेकी शिकणार आहोत ती मूळची भारतातलीच आहे. अथर्व वेदांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. भगवान बुद्धांच्या ज्या काही हिलिंग मॉडलिटीज आहेत त्यातील कमलसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख केलेला आहे. मेडिसिन बुद्धा रेकी ही तिबेटमध्ये इव्हेंट झाली, ही देखील भगवान बुद्धांच्याच विचारांमधून आलेली आहे. जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला जाल तेव्हा तुम्हाला मेडिसिन बुद्धा रेकीचे काही बेसिक कोर्स जो आहे हा तुम्हाला फ्री मध्ये शिकवला जाईल. ओके. नेक्स्ट म्हणजेच ही जी ऊर्जा आहे ही भारतातून विदेशात गेली आहे. पण आपली समज काय असते की जेव्हा एखादी गोष्ट जेव्हा आउट ऑफ इंडियातून येते तेव्हा आपण भारतीय लोक त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतो. राईट आहे. उदाहरण बघायला गेलं तर योगा. आपल्या साधू संतांनी योग करायचं असं आपल्याला सांगितलं होतं. हा योग मग विदेशामध्ये गेला. आउट ऑफ इंडियातून त्या योगचं रूपांतर योगामध्ये झालं आणि आता आपण काय करतो? योगा. कोण असं म्हणतं का की आपण योग करतो म्हणून? कधी कोणाच्या तोंडातून ऐकलंय की मी रोज सकाळी उठून योग करते? प्रत्येक व्यक्ती काय बोलते की मी योगा करते. तसंच आहे. अजून उदाहरण बघायला गेलं तर प्रभू रामचंद्रांनी अहिल्याला शापमुक्त केलं फक्त स्पर्शाच्या माध्यमातून. तसेच भगवान श्रीकृष्णांनी एका दासीच्या पाठीवर हात फिरवून तिचं जे कुबट नाहीसं केलं. म्हणजेच तिला त्वचेचा काही आजार होता तो नाहीसा झाला. म्हणजेच ही एक स्पर्श चिकित्सा आहे जी आपल्या देशामध्ये आधीपासून चालत आलेली आहे. आपले ऋषी मुनी असतील किंवा आधीच्या काळातील जे लोक आहेत ही लोक ह्या ऊर्जेचा वापर करत होती. पण काळाच्या ओघात भारतातून ही ऊर्जा लुप्त झाली. मग आता ह्या ऊर्जेचा पुन्हा डिस्कवर कोणी केली हे आपण बघूया. डॉक्टर मिकाऊ उसे हे जपानी एक शास्त्रज्ञ आहेत. यांनी ह्या ऊर्जेला रिडिस्कवर केलं. जपान हा मूळचा बौद्ध धर्म आहे. जेव्हा तिथे ख्रिश्चन धर्म आला तेव्हा तिथे एका कॉलेजमध्ये मिकाऊ उसी हे मुख्य होते. म्हणजे त्या कॉलेजचे डीन होते. तर मिकाऊ उसी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवत होते तेव्हा काय झालं की एक दिवस त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न केला
जसं भगवान येशू देखील स्पर्शाच्या माध्यमातून लोकांचा उपचार करतात, लोकांचं दुःख कमी करतात, तसंच ख्रिस्तांच्या स्पर्शाने लोकांचे डोळे आले. तुम्हाला माहितीये येशू ख्रिस्तांच्या स्पर्शाने लोकांचे डोळे देखील आलेले आहेत. मग मृत लोकांना जिवंत देखील केलेलं होतं. मग आपल्या आयुष्यात दुःख कमी करण्यासाठी, लोकांना आनंदी जीवन, चांगले आरोग्य देणारी अशी कोणती एनर्जी तुम्हाला माहीत आहे का? असं ख्रिश्चन धर्मातील काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर मिकाऊ हुसुई यांना विचारले. या प्रश्नानंतर डॉक्टर मिकाऊ हुसुई यांनी तेथील ख्रिश्चन धर्मांच्या धर्मगुरूंना भेटण्याचा प्रयत्न केला. ओके. त्यानंतर ते अमेरिकेला गेले. यासाठी त्यांनी त्या विषयात पीएचडी देखील केली. त्यांना त्यावेळी अशी काही ऊर्जा असते याची जाणीव झाली. जेव्हा ती अमेरिकेला गेले, पीएचडी केली, तेव्हा त्यांना फक्त जाणीव झाली की अशी काही ऊर्जा असते, पण ही ऊर्जा वापरायची कशी हे त्यांना समजलं नाही. ओके. त्यानंतर त्यांनी विचार केला की ख्रिश्चन धर्म 2000 वर्ष जुना आहे, पण बौद्ध धर्म यापेक्षाही जुना आहे. म्हणून त्यांनी बौद्ध धर्मातील वेगवेगळे ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. बौद्ध धर्मांचं साहित्य वाचून देखील त्यांना स्पष्ट कल्पना आली नाही की ही रेकी ऊर्जा, ही प्राण ऊर्जा वापरायची कशी. मग ते वेगवेगळ्या देशात जाऊन तेथील प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केला. आणि हा अभ्यास करता करता ते भारतामध्ये काशी येथे आले. संस्कृत भाषेचे अध्ययन त्यांनी तिथे केले व वेदांचा अभ्यास केला आणि तिथे त्यांना अथर्व वेदांमध्ये या ऊर्जांची माहिती मिळाली. ओके. आतापर्यंत ज्या ज्या धर्मांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला, यावरून त्यांना हे ज्ञात झालेलं होतं की अशी ऊर्जा आहे, स्पर्श चिकित्सा आहे, यातून आपण लोकांना हील करू शकतो, याची माहिती त्यांना मिळाली होती. पण ही यूज कशी करायची हे त्यांना अद्याप समजलं नव्हतं. यामध्ये जपानचे एक झेन ऋषी त्यांना गाईड करत होते की ही ऊर्जा आहे, ह्या ऊर्जेचा शोध कसा लावायचा किंवा ह्या ऊर्जेबद्दल काही माहिती मिळणार का, हे कसं शोधायचं, याबद्दल त्यांचे एक झेन ऋषी म्हणून आहेत, हे त्यांना गाईड करत होते. जेव्हा त्यांनी भारतामध्ये अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवलं की सर्व साधू संतांनी ध्यान करून या ऊर्जा प्राप्त केल्या होत्या. जसं की भगवान बुद्धांनी 22 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा त्यांना ध्यानाचा सागर, तेव्हा ते स्वतः ध्यानाचा सागर बनले. ओके. आपल्याला शक्य आहे का 22 वर्ष तपश्चर्या करणं, ध्यान करणं? पण भगवान बुद्धांनी आपल्या वयात, म्हणजे आयुष्यातील तब्बल 22 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांना, म्हणजे ते स्वतः ध्यानाचे सागर बनले. महामुनी जैन यांनी देखील तपश्चर्या केली होती. म्हणजेच ध्यान करणं, साधना करणं गरजेचं आहे हे डॉक्टर मिकाऊ यांना कळून चुकलं. म्हणजेच त्यांना एक मार्ग मिळाला की ह्या मार्गापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो. आणि म्हणून झेन मुनींच्या आज्ञेनुसार त्यांनी जपानमधील माउंट कोरिया नावाच्या पहाडीवर 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करायचं ठरवलं. ओके. यासाठी ते माउंट कोरिया नावाच्या पहाडीवर गेले. 21 दिवस ओळखण्यासाठी त्यांनी 21 दगड सोबत घेतले. रोज एक दिवस दगड संपला सॉरी रोज एक दिवस संपला की एक दगड बाजूला काढून ते ठेवायचे, म्हणजे त्यांना समजायचं की किती दिवस राहिले आहेत. त्यांनी अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली. आपण करू शकतो का? आपल्यासाठी डॉक्टर मिकाऊ हुसुई यांनी केली. आणि म्हणून आज आपण ह्या ऊर्जेचा वापर स्वतःच्या कल्याणासाठी, इतरांच्या कल्याणासाठी करू शकतो. ओके. तर बघा की डॉक्टर उसुई यांच्यामुळे तुम्ही आज जे प्रॅक्टिकल करू शकतात, त्यांनी जर आपल्यासाठी कष्ट केले नसते तर तुम्ही आज दुःखातून बाहेर पडले असता का? नाहीतर आपल्याला भगवान बुद्धांसारखं 22 वर्ष तपश्चर्याला जावं लागलं असतं. आज तुम्ही 10% ऊर्जा अनुभवू शकणार आहात लेवल 1 चा कोर्स करून. विचार करा की तुम्ही 100% ऊर्जा ग्रहण केल्यानंतर तुमचं आयुष्य 360 डिग्री चेंज होणार की नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर तुम्ही
100% ऊर्जांचा वापर तुमच्या आयुष्यामध्ये केला तर तुमचं आयुष्यामध्ये 360 डिग्रीचा चेंज होणार की नाही. ओके. तर बघा की त्यांनी 20 डेज तपश्चर्या केली, 21वा दिवस आला. त्यामुळे ते हताश झाले, कारण की एवढी तपश्चर्या करून देखील त्यांना काहीच अजून समजलं नव्हतं की ही ऊर्जा काय आहे, कशी यूज केली जाते. त्या ऊर्जेबद्दल त्यांना काहीही म्हणजे जसं हवं तसं त्यांना ज्ञान मिळालं नाही. आता त्यांच्याजवळ एकच दगड शिल्लक राहिला होता. त्यामुळे ते भरपूर हताश झाले होते की मी ज्या गोष्टीसाठी तपश्चर्या केली ती तपश्चर्या वाया जाते की काय, अशी भीतीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. पण शेवटचा दिवस होता, त्या रात्री असं समजलं की ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला. जपानी भाषेत कोरलेले ऊर्जांचे काही महाकुंभ त्यांच्याकडे आले. त्यांचा जसं की निसर्गाने शक्तिपातच केला. काही वेळा तर ते मूर्छिता अवस्थेत राहिले. म्हणजेच काय झालं, 21व्या दिवशी ह्या ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला. जपानी भाषेत लिहिलेले काही ऊर्जां जपानी भाषेत कोरलेले काही ऊर्जांचे महाकुंभ त्यांच्या शरीरावर पडले. आणि अशा प्रकारे सर्वात प्रथम रेखी ऊर्जाचा वापर, म्हणजेच रेखी ऊर्जे जो आहे तो डिस्कवर झाली जपानमध्ये माउंट कोरिया या पहाडीवर. आणि रात्र झालेली होती. सकाळी जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांना अगदी फ्रेश वाटलं. आणि 21 दिवसांचा उपवास असूनही स्वतःमध्ये अद्भुत एनर्जी आहे असं त्यांना वाटलं. वय असून देखील ते धावत पहाडीवरून खाली यायला लागले. ओके. वय असून देखील ते पहाडीवरून खाली यायला लागले. तेव्हा त्यांच्या अंगठ्याला ठेच लागली. आपल्याला जर अंगठ्याला किंवा कुठेही लागलं तर काय करतो, पटकन बोट पकडतो, राईट. त्याचप्रमाणे काही क्षणात त्यांनी त्यांच्या अंगठ्याला असं पकडलं आणि जे काही वेदना होत होत्या, त्या अंगठ्यातून रक्त वाहत होतं, ते बंद झालं. आणि डॉक्टर मिकाऊ उसूई यांनी रेकीचा अनुभवलेला हा त्यांचा स्वतःचा पहिला अनुभव होता. नंतर ते पहाडीच्या खाली आले. तिथे खानावळ होती. त्यांना भुकेची जाणीव झाली. त्यांनी तिथे 21 दिवसांच्या उपासानंतर पोटभर जेवण केलं. त्यांना काहीच त्रास झाला नाही. बघा, जर आपण 1-2 दिवस जर उपाशी राहिलो आणि जर अन्न ग्रहण केलं तर आपल्याला त्रास होईल. पण त्यांना असा कोणताही त्रास झाला नाही. अगदी ते जसं नॉर्मल व्यक्ती असते त्याप्रमाणे त्यांनी अन्न ग्रहण केलं. आणि तेथील हॉटेलमध्ये हॉटेल मालकाची नात, तिच्या चेहऱ्यावर भरपूर अशा वेदना होत होत्या. मग त्यांनी काय केलं की त्यांना ते अंतरप्रेरणा आली की या मुलीला आपण हील केलं पाहिजे. त्यांना असं मनातून वाटलं की ह्या मुलीला आपण हील केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हॉटेल मालकाच्या परवानगीने त्या मुलीला जवळ बोलवलं. तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवून तिथे जिथे तिला दुखत होतं, म्हणजे तिची जी दाढ दुखत होती तिथे हात ठेवला. आणि थोड्याच वेळात त्या मुलीच्या ज्या वेदना होत्या त्या वेदना कमी झाल्या. ओके. डॉक्टर मिकाऊसे यांनी 15 ते 20 मिनिट त्या मुलीच्या गालावर हात ठेवले आणि त्या मुलीच्या सगळ्या वेदना कमी झाल्या. डॉक्टर मिकाऊसे यांनी रेकीचा अनुभवलेला हा दुसरा अनुभव होता. मग त्यांनी असं ठरवलं की या ऊर्जांचा उपयोग गरजू लोकांसाठी करायचा आहे. ओके. म्हणून त्यांनी ब्रे एक विकर वस्तीमध्ये स्वतःची कुटी बांधली आणि तिथे त्यांनी त्या गरजू लोकांसाठी 7 वर्षे सेवा केली, अगदी निशुल्क. ओके. पण लोकांना निशुल्क मदत करून काही लोकांच्या स्वभावामुळे त्यांना त्रास व्हायला लागला. त्यांना खूप वाईट वाटलं की आपण 7 वर्ष निशुल्क सेवा करूनही काहीच उपयोग झाला नाही. मग त्यांनी कुटीचं दार बंद केलं आणि पुन्हा मेडिटेशन करायला लागले. जेव्हा ते मेडिटेशनला बसले तेव्हा त्यांना दोन गोष्टींचा दृष्टांत झाला. जेव्हा ते मेडिटेशनला बसले तेव्हा डॉक्टर मिकाऊसे यांना दोन गोष्टींचा दृष्टांत झाला की सर्वात प्रथम, तुला इथे कोणी बोलवलं होतं का की लोकांना मदत करायला? डॉक्टर मिकाऊसे यांचं आन्सर होतं, नाही.
तुम्हाला इथे कोणी बोलवलं होतं का की ह्या वस्तीमध्ये येऊन लोकांना ट्रीटमेंट द्यायला, लोकांना हील करायला? डॉक्टर मिका उसू यांचं उत्तर होतं नाही. तू त्या बदल्यात काही मोबदला घेतला का? तू म्हणजे तुम्ही ज्या लोकांना हील केलात, तुम्ही लोकांना सेवा दिली 7 वर्ष, त्या बदल्यात तुम्ही काय घेतला का? कारण की मिका उसू यांनी ठरवलं होतं की लोकांना मदत करायची बिनाशुल्क. पण त्यांना दृष्टांत झाला की तुम्ही ह्या बदल्यात काही मोबदला घेतला का? याचंही उत्तर मिकाऊसू यांचं होतं नाही. तिथून दोन नियम डॉक्टर मिकाऊसू यांनी रेकीसाठी केले. सर्वात प्रथम, मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. आता तुम्ही फर्स्ट लेवल कंप्लीट केल्यानंतर जरी तुम्ही स्पर्श चिकित्सा शिकलात तरी देखील जोपर्यंत समोरची व्यक्ती तुम्हाला परमिशन देत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला हिलिंग करायचं नाही, हिलिंग द्यायचं नाही, हा पहिला नियम. आणि त्या बदल्यात काहीतरी मोबदला घेतला पाहिजे. मग ते कुठचीही व्यक्ती असू दे, अगदी जवळची व्यक्ती असू दे. जसं तुम्ही डॉक्टरकडे जाता, अगदी जवळचे डॉक्टर जरी असले, डॉक्टरांनी नाही म्हटलं तरी देखील तुम्ही थोडे पैसे का होईना त्या डॉक्टरांना देतात. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला हिलिंग कराल, तेव्हा रेकीचा नियम आहे की विना मोबदला कोणालाही हिलिंग द्यायचं नाही. कारण तुम्ही फक्त माध्यम आहात. ही जी ऊर्जा आहे, ही ब्रह्मांडातील ऊर्जा आहे. ही युनिव्हर्सल एनर्जी आहे, जे तुम्ही माध्यम आहात आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही इतर व्यक्तींना देत आहात. ही तुमची एनर्जी नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत एखादी व्यक्ती तुमच्याकडे हिलिंग मागत नाही, तोपर्यंत हिलिंग द्यायचं नाही. आणि त्या व्यक्तीला हिलिंग दिल्यानंतर स्पष्ट सांगायचं आहे की काही ना काही मोबदला द्यावाच लागणार आहे. ओके. मग डॉक्टर मिका उसे यांनी स्वतः एक क्लिनिक टाकलं आणि मेसेज टाकला, बिना औषध उपचार. बिना औषध उपचार असा मेसेज त्या क्लिनिकला दिला. पण आता बघा, जपान सारख्या प्रगत राष्ट्रात बिना औषध उपचार घ्यायला लोक येतील का? आता जर तुम्ही सांगितलात की बिना औषध उपचार आम्ही देतो, सगळ्याच लोकांना पटणार आहे का? नाही पटणार. पण जे खरंच आपल्या लाईफ मध्ये काही आजारांनी त्रासलेले होते, त्याच व्यक्ती डॉक्टर मिका उसे यांच्याकडे येऊ लागले. त्यातील पहिली व्यक्ती होती, पोटदुखीचा त्रास होत होता त्या व्यक्तीला. बरेच डॉक्टर करून झाले, पण त्या व्यक्तीला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. तो डॉक्टर मिकाऊ हुसई यांच्या रेकीने सॉल्व्ह झाला. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. हा टाइम होता द्वितीय महायुद्धाचा. जेव्हा द्वितीय महायुद्ध चालू होतं, तेव्हा डॉक्टर मिकाऊ हुसई यांच्याकडे पहिली व्यक्ती आली, ज्या व्यक्तीला पोटाचा त्रास होता. द्वितीय महायुद्धाच्या वेळी चिरोजित धॅशी हे तेथील एअर चीफ मार्शल होते. तिथे जो रक्तस्राव झाला, त्यांना पीस ऑफ माइंडची गरज होती. चिरोजी ह्याशी हे डॉक्टर मिकाऊसे यांना शरण गेले आणि जगाला सेकंड ग्रँड मास्टर मिळाले. ओके. सर्वात प्रथम ग्रँड मास्टर कोण होते? स्वतः डॉक्टर मिकाऊसे, ज्यांचा ब्रह्मांडाने शक्तिपात केला होता. आणि दुसरे जे जगाला ग्रँड मास्टर मिळाले, हे चिरोजी ह्याशी, जे द्वितीय महायुद्धाच्या वेळी ते डॉक्टर मिकाऊ युसे यांना शरण गेले. कारण की तिथे जो रक्तस्राव होत होता, तो कमी व्हावा, त्यातून त्यांना त्रास झालेला, लोकांना थोडीशी शांतता मिळावी या भावनेने ते डॉक्टर मिकाऊ युसे यांना शरण गेले. ओके. यांनी जपानला रेकीचं मोठं रिसर्च सेंटर काढलं, चिरोजी ध्याशी यांनी. त्यामुळे रेकीची माहिती जपानच्या बाहेर पोचायला लागली. तशातच हवाई टकाटा यांना वयाच्या 31व्या वर्षी कॅन्सर झाला. आजही कॅन्सरच्या नावाने आपल्याला भीती वाटते, बरोबर आहे. पण डॉक्टर हवाई टकाटा यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला. लग्नानंतर त्या अमेरिकेमध्ये सेटल झाल्या आणि त्यांनी ऐकलं होतं की जपानमध्ये अशी ऊर्जा निर्माण झाली आहे की ज्यामुळे आपण बरं होऊ शकतो. त्या अमेरिकेतून जपानला निघाल्या आणि चिरोजी हॅशी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 महिने त्यांनी उपचार सुरू केला.
आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. 30व्या वर्षी कॅन्सर झालेल्या महिला 82 वर्षी जगल्या आणि जगाला त्यांनी 22 रेकी ग्रँडमास्टर दिले. म्हणजे हवाई टाकाटा हे तिसरा ग्रँडमास्टर होता आणि त्यांनी जगाला 22 ग्रँडमास्टर दिले. म्हणजेच त्यांनी अजून 22 लोकांना रेकी ऊर्जा कशी यूज करायची हे शिकवलं. तुम्ही जर गुगलमध्ये सर्च केलात तर तुम्हाला डॉक्टर मिकाउसी चिरोजी ह्याची आणि हवाई टाकाटा यांचे इमेज मिळून जातील. त्यांचं कार्य देखील तुम्ही तिथे बघू शकता. आज इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य केंद्र जपान नसून अमेरिका आहे. कारण डॉक्टर मिकाऊ सुई व डॉक्टर चिरोजी याशी यांच्या मुलांनी पुढे ते चालवलं नाही. मग हवाई टाकाटा यांनी कष्ट करून ही रेकी पूर्ण जगात पसरवली. ओके. तर डॉक्टर हवाई टाकाटा या अशा महिला होत्या ज्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला. कॅन्सर मधून त्यांनी रेकी ऊर्जांचा वापर करून अगदी किती दिवस बोलले तिथे 6 महिने 6 महिन्यांमध्ये त्या स्वतःला हील करू शकल्या आणि त्यानंतर त्यांनी ह्या जगाला 22 ग्रँडमास्टर दिले आणि पुढे ही गुरु शिष्य ही परंपरा सुरू झाली. आज जर तुम्ही रेकी असोसिएशनचं मेन ऑफिस जर बघितला तर ते जपान नसून अमेरिकेला आहे. ओके. आता भारताने देखील रेकीला मान्यता दिलेली आहे. रेकी तुम्ही रेग्युलर बेसिसला यूज करू शकता स्वतःच्या कल्याणासाठी, इतर लोकांच्या कल्याणासाठी. आणि रेकी यूज करताना तुम्हाला 5 तत्व कायम फॉलो करायची आहेत. ती म्हणजे केवळ आज के दिन में चिंता नहीं करूंगी. आज मी चिंता करणार नाही. आज मी रागवणार नाही. आज मी प्रामाणिकपणे कष्ट करीन. आज मी प्रत्येकाबरोबर म्हणजेच माता पिता, गुरुजन व ज्येष्ठ यांच्याशी प्रेम आणि आदराने वागेन. आज मी सगळ्यांचे आभारी राहीन. प्रत्येक व्यक्तीला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. ओके. रेकीचे फायदे: मानसिक शांती, शरीराची ऊर्जा वाढ, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ताणतणाव कमी होतो आणि चांगली झोप येते. तर आज आपण रेकीचा इतिहास बघितला आणि रेकीची 5 तत्वे थोडक्यात बघितली. उद्या आपण 5 तत्व डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके. तर आजचा सेशन कसा वाटला? रेकी डिस्कवर कशी झाली? आपण 22 वर्ष किंवा 22 दिवस अन्न पाणी त्यागून ध्यान करू शकतो का? 22 दिवस आपण ध्यान करू शकतो का अन्न पाणी त्यागून? पण आपल्यासाठी डॉक्टर मिका उसू यांनी केलेलं आहे. मग लक्षात घ्या की अजूनही वेळ गेलेला नाहीये. जे काही आयुष्य आपलं आहे त्या आयुष्यामध्ये इतर लोकांना आनंद द्यायचा प्रयत्न करा. आपल्या आधी साधू संतांनी भरपूर अशा काही गोष्टी वर्ष कित्येक वर्ष ध्यान करून अन्न पाणी त्यागून त्यांचा शोध लावलेला आहे. मग त्या गोष्टींचा आपल्याला यूज करून आपल्या आयुष्यामध्ये व इतर लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समाधान, ऐश्वर्य कसं निर्माण करू शकतो एवढंच आपल्याला बघायचंय. ओके. तर आजचा सेशन कसा होता? हॅलो उत्कर्षा. हा, बोल. हा, खूप सुंदर माहिती दिलीस आणि क्युरिओसिटी खूप जास्त वाढली आहे आता रेकी बाबतीतली. थँक्यू सो मच. खरंच तुम्ही रेकीचं जेव्हा प्रॅक्टिकल करा नेक्स्ट 2-3 डेज मध्ये, जेव्हा तुम्ही स्वतःला हील करू शकता तेव्हा तुम्हाला खरंच असं वाटेल की तुम्ही एक डॉक्टर बनलेले आहात. खूप सुंदर सेशन झालं आणि खूप छान माहिती दिलीस. ओके, थँक्यू. बघा, आयुष्याबद्दल एक छान अशी कविता आहे. किती मांडावे स्वतःला, किती द्याव्या शब्दांच्या वाटा. शब्द संपले, विरून गेले, ना कळले स्वतःला. आले प्रश्न, निघून गेले, पाहुनी उत्तराची वाट. वाटेतून चालताना दिली शब्दांची साथ. आयुष्य सरले, उरतील कोडे, कोड्यांत धरले आयुष्य. तपासूनी बघितला भूत आणि भविष्य, रांगेत उभा वर्तमान.
काळाच्या या ओघाने भूत पडला उघडा, भविष्याने कोडे रचिले वर्तमान बोलला. त्यामुळे आजपासून एक गोष्ट लक्षात घ्या, की जे काही आयुष्य तुम्ही आधी जगलात ते तुम्हाला विसरायचं आहे. कितीही दुःख असलं तरी त्यावर मात करून भविष्याचं जास्त टेन्शन न घेता आजचाच दिवस जगायला शिका. ओके. आज आपण इथेच थांबू. उद्या भेटू. उद्यापासून आपला सेक्शन 1 तासाचा होणार आहे. ओके. तर उद्या भेटू आपण नवीन ऊर्जांसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू उत्कर्ष, बाय.